बुलेटिनच्या सुरुवातीला पावसासंदर्भातली महत्त्वाची अपडेट। मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिकला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पुणे जिल्ह्यातील घाट भागांसाठी आज रेड अलर्ट कायम आहे। हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि नाशिकला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पुणे जिल्ह्यातील घाट भागांसाठी, घाटमाथ्यावरील भागासाठी जो रेड अलर्ट देण्यात आलेला होता यापूर्वी तो रेड अलर्ट कायम आहे। हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अत्यावश्यक कामे असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। मुंबईकरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। खासगी आस्थापनांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या। नाशिकमध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके तैनात आहेत। विशेषतः नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, दिंडोरी पेठ, सुरगाणा आणि नाशिक तालुक्याला हाय अलर्ट देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। तर खासगी आस्थापन यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एकट्या त्र्यंबकेश्वरमध्ये 300 मिलीमीटरचा पाऊस हवामान विभागाने सांगितलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे। कुठलीही आपत्ती होऊ नये यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके तैनात केलेले आहेत। नाशिक शहर, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली। मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर आणखीन वाढलाय। जिल्ह्याला आज अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आलाय। सुमारे 300 मिलीमीटर पर्यंत पावसाचा अंदाज आहे। मेटघर किल्ला परिसरातील 100 नागरिकांचं रात्री सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय। इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणांतून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू आहे। गौतमी गोदावरी धरणातून 780 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 3228 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदी काठावरील नागरिकांना आता यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला। आता अपडेट नाशिकमधून आहे। नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरूच आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। मध्यरात्रीपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरूच आहे। शहरात संततधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये आता मोठी वाढ झाली। रामकुंड परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरडी असलेल्या गोदावरी नदीची पाणी पातळी आता वाढली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रामकुंड परिसरात काम सुरू असल्याने गोदावरी नदी पात्र कोरडे होते। मात्र मध्यरात्रीपासून पावसाने जोर पकडल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी आता वाढली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।